हाय हॅलो, मी नम्रता. वेलकम टू माय चॅनल. तर आज व्हिडिओचं सेकंड डे आहे. तर आम्ही आज चाललोय गावी, म्हणजे माझ्या माहेरी. तर माझं डोहाळे जेवण आहे. तर आम्ही आज मेहंदी काढणार आहे. तर मी कशी मेहंदी काढते, मेहंदीची डिझाईन कशी आहे, किंवा माझा ब्लाऊज वर्क केलेला आहे, आरी वर्क. ॲक्च्युली मी पण नाही बघितला, तर मी तुम्हाला तो ब्लॉगमध्ये दाखवल की ते ब्लाऊजचं वर्क कसं केलंय काय. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आमचे ब्लॉग जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मी स्टार्टिंग करते इथं गाडीत बसून, एवढं गरम होते तरी पण मी ब्लॉगची स्टार्टिंग तर केली आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही काय काय करतोय काय नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे मी आले होते माझ्या ताईच्या घरी, आणि ताईची मुलगी भाग्यश्री मला काढत होती मेहंदी. तर तिचा जस्ट क्लास चालू आहे मेहंदीचा अजून. तर तिने माझ्या हातावर फर्स्ट ट्राय केलं आहे आणि खूप बेस्ट अशी मेहंदी काढली आहे की पर्सनली मला खूप आवडली आहे. आणि फर्स्ट टाईम अशी मेहंदी काढली आहे बेबी शॉवरची. तर तुम्ही पाहू शकता फ्रंट साईड आणि बॅक साईड. ही मेहंदी मलाच नाही तर सगळ्यांना खूप आवडली आहे. फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आहे. नेक्स्ट मी माझा वर्क केलेला ब्लाऊज दाखवते तुम्हाला. तर इथं कॅमेरा पण मीच पकडला होता आणि मीच दाखवत होते, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं दिसत नसेल. पण तुम्ही पाहू शकता नेकला वगैरे पण वर्क केलेलं आहे वन साईड. म्हणजे मला पाहिजे असं वर्क केलेलं आहे ब्लाऊज. मी सांगितलं होतं त्याचा सेम. म्हणून बॅक साईड नेम बॅच लावलं आई नावाचं, पाहू शकता. तर अशा प्रकारे माझा वर्क केलेला ब्लाऊज आहे. कुणाकुणाला आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट डे मी जाणार होतो माझ्या सासरी, कारण की माझं डोहाळे जेवण माझ्या सासरी होतं, त्यामुळे आम्ही गेलो सासरी. नंतर आम्ही गेलो फ्रूट आणण्यासाठी सिटीमध्ये. खूप सारं ऊन होतं त्यामुळे आम्ही लस्सी वगैरे पिलं. इथं डोहाळे जेवण दिवशी आम्ही भाग्यश्रीला आणण्यासाठी गेलो होतो. तर येताना आम्ही स्पेशल अशी मिसळ खाल्ली. मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही घरी गेल्यावर डेकोरेशन तयारीसाठी सुरुवात केली. इथं रुखवत पॅकिंग वगैरे केलं. ॲक्च्युली शूट वगैरे काही केलं नाही, एवढा टाईमच नव्हता आमच्याकडे. मग इथं रांगोळीची वगैरे तयारी चालली होती, कशी रांगोळी काढायची काय ते. आणि सगळं भाग्यश्री तनू हे आमचंच नियोजन होतं, कारण की आम्हाला जसं पाहिजे तसं करायचं होतं. इथं डेकोरेशनवाले आले होते, त्यांचं बलून वगैरे फुगवायचं काम चालू होतं. तर फायनली आपलं डेकोरेशन रांगोळी झाली आहे कंप्लीट, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे इथं रांगोळी सिंपल अशी काढली आहे, खूप छान वाटत होतं. आणि आतमध्ये डेकोरेशनवाले पण डेकोरेशन कंप्लीट करून गेले होते. डेकोरेशन आपलं कंप्लीट झालं होतं. ॲक्च्युली 2 दिवसामध्ये ठरलं होतं नियोजन, त्याच्यानुसार आम्ही घाई गडबडीत सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं. डोक्यात खूप सारे प्लॅन्स होते, पण टायमिंगच्या अकॉर्डिंग जेवढं पॉसिबल झालं तेवढंच आम्ही केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही रुखवत मांडलेला होता. रुखवत सेट करताना व्हिडिओ शूट नाही केला, तर आमच्याकडे टायमिंग खूप कमी होता. कमी टायमिंगमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, जेणेकरून तर संध्याकाळी सगळे रिलेटिव्ह आले होते आणि आम्ही करत होतो मेकअप वगैरे. तर मेकअपला ॲक्च्युली मला टाईमच नाही भेटला. जेवढा भेटला त्यात आम्ही जसं होईल तसं ॲडजस्ट केलं. आणि तर सगळे रिलेटिव्ह पाहुणे आले होते, माहेरकडले सासरकडले. आणि तो प्रोग्रामला सुरुवात झाली होती. तर तुम्ही पाहू शकता आमच्या इकडं डोहाळे जेवण अशा पद्धतीने करतात. तर तुमच्या इकडं कशा पद्धतीने करतात ते पण सांगा. आता इथं सगळ्यांची ओळख करणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की कसा झाला आहे काय. आणि हा आमच्या लाईफमध्ये खूप स्पेशल मुमेंट आहे की तो आम्ही शब्दातसुद्धा नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, त्यात दिसेल की माझं मिस्टर आम्ही किती खुश आहे. आणि व्हिडिओमध्ये आम्ही बर्फी उचलली की पेढा उचलला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तर मी म्हणते नक्कीच पहा, पण तुम्हाला कळेल. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहायला भेटतील.
तर इथं पेढा उचलणार की बर्फी ते चालू झालं होतं आणि मिस्टरांनी ऑलरेडी त्याच बाऊलला हात लावला होता आणि मी पण त्याच बाऊलला हात लावला उचललं, तर त्यात निघाली बर्फी आणि सगळे मिस्टरांना म्हणत होते की तुम्हाला मुलगीच होणार, मुलगीच होणार. तुम्ही पाहू शकता की मिस्टर किती हॅप्पी आहे आणि हा आमच्या आयुष्यातील स्पेशल असा मोमेंट आहे की आम्ही तो शब्दात पण व्यक्त नाही करू शकत. तर इथे सगळे रिलेटिव्ह गेल्यानंतर आम्ही बसलो जेवणासाठी. जेवण वगैरे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर मापात झाल्या आणि जेवणामध्ये आम्ही मेनू ठेवला होता लापशी आणि पुलाव. एकदम सिम्पल असा मेनू ठेवला होता. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.